मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलगुरुनी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो महाशिवरात्रीसाठी छान अशी शिवलिंगाची रांगोळी बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला उभे 7 ठिपके देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला बाकीचे ठिपके ओढून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूला सेम याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर आपल्या आता ठिपके ओढून झालेले आहेत. त्यानंतर आपण काय करायचं आहे, ही 5 ठिपक्याची जी लाईन दिसत आहे ती लाईन आपण अशी एकमेकांना जोडून घ्यायची. तर इथं आपण आता एक छोटंसं पान तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला अशा 2 अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आणि या देखील आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे. त्यानंतर इथून आपल्याला असा एक कोयरीचा आकार तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर इकडून देखील आपल्याला एक कोयरीचा आकार तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे थोड्या आपण अशा रेषा तयार करून घेऊयात. हा आपण आकार थोडासा असा खोलगट तयार करून घेऊयात, म्हणजे दिसायला अगदी छान दिसेल. आता त्यानंतर इथून आपल्याला हा ठिपका जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर हे आता अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला दोन्ही बाजूला. त्यानंतर इथून परत असं एक पानांचा शेप देऊन घ्यायचा आहे, किंवा कोयरी सुद्धा आपण याला म्हणू शकतो. आता आतमध्ये आपण पान तयार करून घेतलेलं आहे आणि ते पूर्णपणे आपल्याला असं पांढऱ्या कलरनंच रंगवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे साईडला जे आपल्याला थोडंसं पॅक दिसत आहे ते आपण क्लीन करून घेऊयात. आता आपल्याला हे साईडचे 2 ठिपके असे जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्या साईडचे 2 ठिपके आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि वरती आपल्याला असा शिवलिंगाचा गोलाकार आकार तयार करून घ्यायचा आहे. हा जरी व्यवस्थित नाही वाटलं तर आपण असं याला तयार करून घेऊ शकतो आपण. त्यानंतर आतमध्ये मी 3 रेषा ओढून घेतलेल्या आहेत. आता आपण इथं बेलाचं पान तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर या पिंडीला आपण थोडंसं साईडने असे डार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला अर्धचंद्रकोर तयार करून घ्यायचे, कारण ही महादेवाच्या डोक्यावर कायम विराजमान असते म्हणून.
त्यानंतर इकडे आपल्याला आता शंख तयार करून घ्यायचा आहे. तर तो देखील मी थोडासा क्लीन करून घेते. त्यानंतर इथं आपण एक आता पांढऱ्या रंगाचंच फूल तयार करून घेऊया. त्यानंतर याला मी टूथपिकच्या साहाय्याने आतमध्ये या पाकळ्या ओढून घेतलेल्या आणि मध्ये एक हलकासा आपल्याला टिपका देऊन घ्यायचा आहे. तर रांगोळी मैत्रिणींना कशी वाटली, माझी रांगोळी आवडली तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरू नका. बेल आयकॉनला देखील क्लिक करा. थँक्यू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.